स्वर्गीय वल्लभ शेठ बेनकेंना आशीर्वाद होता. आज ते साधूही राहिले नाही. माझे वडीलही पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले, परंतु त्या साधूच्या हाताखाली वाढलेली वारकरी आहेत. आज कोंडाजी बाबा नाही, पण कोंडाजी बाबाची वारकरी आहे. आज रामदास बाबा नाही, पण रामदास बाबाची वारकरी आहे. आज मोहनानंद स्वामी नाही, पण मोहनानंद स्वामींची वारकरी आहे. आज सात बाबा वारकर नाही, पण नियमाचं भजन पाठ असलेले वारकरी आलेले आहेत. मला यांच्या रूपाने त्या साधूंची पूजा करायची आहे. आणि म्हणून हा पवित्र कार्यक्रम त्यांनी आयोजिला. प्रेमा जगात कीर्तन सेवा घातली. त्यांच्याबरोबर सगळी मंडळी सगळ्यांनी सांगितले हे कीर्तन तुम्हालाच करावं लागेल. मी आपल्या दर्शनाला येऊन आलेला आहे. सर्वांचा नामोल्लेख होणं अशक्य आहे. शास्त्री महाराज एखाद्याचं नाव घेतलं ते एखाद्याचं राहून जाईल. तुमचं घेतलं म्हणजे सगळं महामंडळ नाव सांगतो. आणि म्हणून सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. स्वर्गीय आमदार आदरणीय वल्लभ शेठ बेनके हे कोण होते, काय होते, एक 10 मिनिटात त्यांचं जीवनपट मी तुमच्या प्रमाण पूर्वांपर पुणे जिल्हा महाराष्ट्र हा क्रांतीची जगात 1 नंबर देश आहे भारत. भारतात 1 नंबर राष्ट्र आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात 1 नंबर जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यात क्रांतिकारकांचा तालुका म्हणजे आपला जुन्नर तालुका. जगात पारतंत्र्याला दूर करून स्वातंत्र्याचे क्रांतिकारक शिवछत्रपती याच तालुक्यात जन्माला. या तालुक्याची ओळख क्रांतिकारकांचा तालुका. आणि शिवछत्रपतींनी पारतंत्र्यातून समाजाला स्वातंत्र्य कसं मिळवलं याच्यासाठी क्रांती केली. आणि राजकीय क्रांती तशी परमार्थिक उत्क्रांती स्वातंत्र्य घडली. आणि बघा शिवरायांच्या नंतर अनेक क्रांतिकारक इथं जन्मले, लोकनेते जन्मले. त्या अनेक लोकनेत्यांपैकी हिवरे गावामध्ये आदरणीय वल्लभ शेठ बेनके आज 23 जून 1949 बरोबर आहे ना. 23 जून 47 बरोबर 1949 23 जूनला आजच्या त्या तारखेला हिवरे गावामध्ये आदरणीय वल्लभ शेठ अंजनामणी आणि दत्तात्रय यांच्या पोटी हे रत्न जन्मलं. गावात थोडंफार शिक्षण घेऊन माध्यमिक शिक्षणासाठी इतरत्र जावं लागलं आणि उच्च शिक्षणासाठी पुण्याला आहे. पुण्याला राहत असताना जुन्नरचं वारच वेगळं. वैकुंठवासी रामदासबाबा मनसुख महाराजचे 100 मंत्री जुन्नरी माणसं गप्प नाही राहा. मग महाविद्यालयात असतानाच ज्या काही विरोधी बाबी असतील त्या विरोधी बाबीला त्यांनी तिथूनच काढून विरोध करायला सुरुवात केल्यानंतर महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झालं. आपल्या गावाकडे आले आणि मग आपल्या या महाराष्ट्र राज्याचे थोर लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध. आणि मग पवार साहेबांनी त्यांना त्या काळात त्यांचा जो काँग्रेस पक्ष होता त्या काँग्रेस पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष केला. आणि 1985 साली जुन्नर विधानसभेचं तिकीट दिलं. पवार साहेबांना मांडणारा या तालुक्यात पूर्वांपार आहे. आणि मग पहिल्यांदाच तिकीट दिलं. पहिल्यांदाच ते निवडून आलं 1985. मग ती 5 वर्षाची तरतूद पूर्ण केली. समाजाची नाळ जोडली गेली. समाजाने त्यांना पुन्हा संधी दिली. जवळजवळ या तालुक्याचं त्यांनी 4 वेळा प्रतिनिधित्व केलं. 4 वेळा त्यांना लोकांनी आमदार केले. आणि 4 वेळा आमदार झाल्यानंतर आपल्याला समाजाने जनता जनावरांनी भरपूर संधी दिलेली आहे. आपण आपल्या या संधीचं सोनं करावं. तो काय करावं? पहिली गोष्ट या तालुक्यात औद्योगिक वसाहती उभं करणं गरजेचं. आज कांदळी वडगाव जवळ जी औद्योगिक वसाहत उभी राहिली या वसाहतीच्या उभी राहण्यासाठी मूळ पाया कोण असेल तर आमचे स्वर्गीय आमदार वल्लभ शेठ बेनके. त्यांनी तो प्रश्न मार्गी लावल्यानंतर हा तालुका पूर्वांपार
पावसाचा तालुका भरपूर धरण करत असताना गावं कुठली माझा जन्माच्या नावाला पुनर्वसन कसं होईल पुनर्वसनासाठी धरणग्रस्तांसाठी महाराष्ट्रात एवढे आदरणीय वल्लभ शेठ होते. धरणग्रस्तांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी फार मोठा घाटा. तदनंतर तालुक्यात हरित क्रांती सुरू झाली. तिथं पाऊस जवळच पडतो, धरणं आहेत. या धरणाचं पाणी बरेच जण पळून नेतात. तालुक्याला कसं भेटलं? बरं, नुसतं पाणी भेटल्यानंतर वीज नाही भेटली तर मग तालुक्यातल्या लोकांनी त्या पाण्याची सिंचन योजना कशी चालवायची? मग त्यांनी जवळजवळ या तालुक्यात हाय लेवलचे मोठे सबस्टेशन उभे केले, जवळ 15-20. आज सुंदर तालुक्यात लाईट कोणत्याच तालुक्यात भरभक्कम नाही. याचं मूळ ऊर्जा स्रोत आहे वल्लभ शेठ. भरपूर सबस्टेशन गावाला लाईट उभी. कधी कधी शासनाचं असं चुकत आहे ना, शासनाने खरंच सुंदर आंबेगाव, खेड, अकोला, संगमनेर ह्या तालुक्यांना दिवसा लाईट दिली पाहिजे, रात्री लाईट नाही दिली पाहिजे. कारण इकडे वाघ नाही, काही 8-9 सुद्धा मागे भेट विशेष. म्हणून माझे दापोशीला विनंती की तुम्ही थोडासा आवाज आणखी उठवा. माझ्या तालुक्यात बिबटे फार आहेत की बिबटे सध्या गुजरातलाही चालतील अशी मला बातमी होती. तर तालुक्यातल्या लोकांना आम्हाला सकाळी नाही, रात्री नका नाही. कारण आमचा शेतकरी वर्ग आहे, या शेतकरी वर्गाला काही अडचण येतात सकाळची नाही. आदरणीय वल्लभ शेठांनी 20-25 सबस्टेशन मोठी उभी. आपल्या तालुक्याला काही आदिवासी पट्टा आहे. या आदिवासी पट्ट्यामध्ये ज्ञानाची उत्क्रांती झाली पाहिजे. मग त्याने ज्ञानदा शिक्षण संस्थेची स्थापना केली. गाव तिथं गणेश, गाव तिथं संगणक, शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये संगणक कसं जाईल, मुलांची शिक्षणाची व्यवस्था कशी होईल याचा फार मोठा त्यांनी घाट घातला. त्यांचा सर्वात महत्वाचा गुण होता म्हणजे प्रशासनावर पकड. बऱ्याच राजकारणी माणसाची प्रशासनावर पकड नसते. शासकीय कार्यालयात गेले तर तिथे अधिकारी सांगते साहेब घ्या आले म्हणजे साहेबांना पण आदरणीय वल्लभ शेठ प्रशासकीय कार्यालयात आपल्या जनता जनार्दनाची कामं घेऊन गेली. अरे राम 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 सगळं प्रशासन खडवून लागवायचं, कडाडून त्यांना कान धरून काम करायला लावायचं. हे माझ्या जनता जनार्दनाचं काम आहे. प्रशासनावर पकड राहिले. 4 वेळा आमदार राहिले. कृष्णा खोरे महाराष्ट्र राज्याचं जे विकास महामंडळ आहे यामध्ये त्यांनी जवळ 10 वर्ष उपाध्यक्षपद भोगलं. आणि मग आज त्यांची परंपरा आदरणीय माझे बंधू अतुल शेठ चालवतात. 4 वेळा आमदार राहून काय कोण झाले पण मंत्रिपदाने त्यांना भूमिका दिली. माझी तुम्हाला विनंती आहे, जर कांद्याला शेवटचं पाणी भेटलं नाही तर कांदा पोसत नाही. गावाला जर शेवटचं पाणी दिलं नाही तर गहू चांगला पोसत नाही. तसं तुम्ही जर एकदा शेवटचं पाणी दिलं तर ती हुकलेली मंत्रिपदाची संधी पाणी किती द्यायचे हे तुम्ही ठावा. असे आदरणीय वल्लभ शेठ बेनके त्यांची चिरंजीव अतुल शेठ यांनी या कार्यक्रमाची ही मांडणी केली. आणि प्रत्येक वर्गाला आज अन्नदान, ज्ञानदान आणि वस्त्रदान, प्रत्येक वर्गाला आज वस्त्रदान करायचं त्यांनी ठरवलं. का बरं असं? कारण आता पंढरीची वारी आली. पंढरीची वारी आल्यामुळं आमच्या जुन्नर तालुक्यातून गावागावातून लोक ज्ञानोबाच्या सोहळ्यात, तुकोबाच्या सोहळ्यात, बाबाजी चैतन्य महाराजांच्या सोहळ्यात, काही गावाच्या मोकळे निघल्या जातात. सगळ्याने आपल्या वारकऱ्याने नवे कपडे घालून पंढरपूरला गेले पाहिजे. म्हणून सगळ्याला वस्त्रदान करून पंढरपुरात आषाढी वारीला आमच्या जुलबी लोक शिकून दिसले. नवे कपडे जुली दिसते, कडक टोपी, आपली जुन्नरची टोपी प्रशिक्षित, लिंबू कापायला सुरी लागत तर ते टोपीला लिंबू कापायला असो. मध्यंतरी आम्ही सासवडला एक महामहोत्सव केला. 25-30 हजार लोकांचं नियोजन केलं.
आणि सासवडला सोपान देवाला समाधी घेऊन 728 वर्ष पूर्ण झाली या वर्षी. आणि तुकोबरायचा 375 गेला. परंतु 728 वर्षात तिथं कधीही मसाला वडीची पंगत झाली नव्हती. मग मी या भागातली आम्हाला ओळखीची 43 गावं आहेत. तर त्या 43 गावाला मी पुढे गेलं की आपण मसाला वडीची पंगत करून इकडून भाकरी घेऊया. आमच्या राजोरीच्या आधारे बेटी नाना डोबरे नाना म्हणजे मग ते मसाला वडी कशी करायची आम्ही त्याचं नियोजन करतो. ही मी सूचना सांगत असताना राजोरीला आदरणीय आदुर्शेचं ते म्हणजे महाराज आमच्या घरातील गावं येतात आणि 728 वर्षात सोपान देवाच्या दरबारात कधीही मसाला वडीची पंगत झाली नाही. त्या पंगतीसाठी 1,11,111 रुपये दिले. त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पैसे पाठवले. नाना एवढी मसाला वडीची पंगत करा. आणि इकडून 43 गावची वारकरी तिथं 25,000 वारकरी अशी मसाला वडीची पंगत झाली. याचं पहिलं नाव होतं मास वडी. परंतु त्या 25,000 लोकांमध्ये आदरणीय आकर्षणीय विनंती केली की ह्या तालुक्यात गावगाव वारकरी येतं. गावगाव हे पक्वानं बनवलं तर मासवडी नाव का पडलं. मग आपण याचं रूपांतर करून त्या वडीमध्ये मास नसते मसाला असतो. मग आपण मासवडीचं रूपांतर मसाला वडी करू. गेली शतकानुशतक मासवडी हे नावाचं रूपांतर सासवडला मसाला वडी झालं. मोठं आंदोलन केलं. तिथं सगळी मंडळी ती आंदोलनाची मंडळी होती. असो आपला आणि या बेटे परिवाराचा ऋणानुबंध ओतप्रोत धाग्यासारखा राहो अशी वाटण्याच्या सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वारकरी होता थोडी जुडी. आजच्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आहे. पंढरीचा वारकरी होणं ही जीवनात सर्वात मोठी मिळकत आहे. ही मिळकत मिळवण्यासाठी मी सुखाने जन्म घेईन असा विशेष प्रतिपादन करतात. या मृत्यू लोकांमध्ये सध्या प्रत्येक जण मिळकतीच्या मागे लागला. जन्म आलेला मानव कोणीही भागाचा असो, कोणीही जातीचा असो, कोणीही संप्रदायाचा असो, कोणीही पक्षाचा असो, सगळेजण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यू दशेपर्यंत जास्तीत जास्त मिळवता काय येईल, जास्तीत जास्त आपल्याला जोडता काय येईल. मी जन्माला आलो खरा पण मी जोडी काय मिळवली असा विचार प्रत्येक जण करतो. असा प्रत्येक जण विचार करतो. काय जन्मा केवनिया केलेल्या जोडी, जोडी शब्दाचा अर्थ होतो मिळकत. मग नक्षत्राला मिळकत मिळवली नाही, मग तो मिळकतीच्या मागे आणि मग
असते ती मिळकत. हे संस्कृत शब्द आहे. माणसाकडे 3 अवस्था आहेत, बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था. त्याला आपल्या जुनी भाषेत पण म्हणतात. बालपण, तरुणपण, म्हातारपण. त्याच्यातही असं एक पण गेलं एक पण येईल. 2-2 सकट येत नाही. ते काही शपथ मी दिवे बरोबर सगळे. बालपण गेलं तरुणपण येईल, तरुणपण गेलं म्हातारपण येतं, म्हातारपण गेलं पण येत नाही, आता तर सरपण येतं. या 3ही पानाची मिळकत मिळते. बालपणाची मिळकत, तरुणपणाची मिळकत, म्हातारपणाची. बालपणाची मिळकत माझ्याकडे माझा मातृवर्ग बसलेला आहे. एखाद्या माऊलीला 2 मुलं असं एक लहान एक मोठा, घरात एखादी खेळणी असतात. लहान म्हणजे मोठ्याला द्यायची, मोठं म्हणजे लहानला द्यायची. म्हणजे मिळकतीची नजर त्याला बालपणी सुरू झालेली असते. काही बाळाला खेळणी घेऊन चोखत येत ना. वा, बाळपणाची मिळकत. बाळपणातून तरुणपणात आला का तरुणपणाची मिळकत. हल्लीच्या तरुण मिळकतीसाठी कोणत्या ठरावासाठी एका गावात एक मुलगा लग्नाला आला. त्याचा मामा गावात राहतो. मामा म्हणला, सचिन लग्न करणार का? म्हणजे हो करणार मामा. मुलगी पाहिली का? नुसती पाहिली नाही, पटवली. कोणाची? म्हणजे मामा तुमचीच. माझी मुलगी पटवली, माझ्या त्याला पहिली शोधतो येणार नाही. सचिन मला कशी मिळत नाही मी पाहतो. तरुणपणाची मिळकत. नेमकी महिन्याने गावात ग्रामपंचायतची निवडली. मामाने ज्या वार्डातून अर्ज भरला त्याच वार्डातून सचिन येणार मामाच्या विरोधात. मामा म्हणाले, मी माझ्या बहिणीला सगळं दिलंय, माझ्या विरोधात अर्ज का काढून नये. सचिनला कशी काढणार नाही अर्ज, पण वर्गी द्या मामाला राजकारणाचा नाद असल्यामुळे त्यांनी पोरगी दिली. सचिनने अर्ज काढून घेतला. सचिनला निवडणूक लढायची नव्हती, मिळकत मिळवायची. बालपणाची जोडी वेगळी, तरुणपणाची जोडी वेगळी, म्हातारपणाची जोडी वेगळी. म्हातारपणात सुद्धा माणसं मिळकतीच्या मागतात. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे सप्ताह होतात तेवढे एकट्या मुंबईला होतात. आपलीच मंडळी मुंबईला सप्ताह करतात. पण मुंबईचे सप्ताह फक्त 8 महिने राहतात. कार्तिकी ते आषाढी. आषाढी ते कार्तिकी तुरळक राहतात, कारण पाऊस फार. पावसामुळे काय सप्ताह करता येत नाही. पण एकदा का कार्तिकी वारी झाली, कार्तिकी ते आषाढी पाठ केला. मग प्रत्येक कीर्तनकाराला, चांगल्या कीर्तनकाराला महिन्यातून, आठवड्यातून 2-2, 4 जावंच. आम्हाला आठवड्यातून 2 जावं लागतं. आमच्या गावचे म्हातारा माझ्या मागे लागलं, तुम्ही दर आठवड्याला मुंबई जाता, मला नेणं मुंबई. त्याचं वय 80. म्हणजे का बरं? बरं, माझ्या जीवाची मुंबई करायची 80 वर्षी. काही म्हातारे वयस्कर असतात पण सोयीस्कर नसतात. 80 वर्षी मुंबई करायची. तर मला जाऊ द्यायला घेऊन चला, हे भूत करून लागणार. घेऊन त्याला मुंबईचं काही पूर्वकल्पना नव्हती. त्याने ते सगळे प्रकल्प प्रथमच पाहिले. मी 2-3 दिवस मुंबईलाच होतो. सोडून कार्यक्रम होते. उंच उंच बिल्डिंग, उंच इमारती, जहाज, बंदर, मेट्रो प्रकल्प, रेल्वे प्रकल्प, सगळं त्याला नवीनच होतं. एक आपल्याच पुढे मागचा एक मनुष्य होता. तो म्हणला, मला सकाळी नाश्त्याला या. तुम्ही सकाळून मोकळे संध्याकाळून आपल्याला नेऊ लागते. आम्ही गेलो त्याच्याकडे नाश्त्याला. तो राहत होता 25 मजले. म्हणून बाबा हरवलं तर सांगायचं होतं, तू जे खाली द्या. आम्ही 8 वाजताच गेलो त्या बिल्डिंगच्या खाली. मग मी आपलं बसलं नियम वाचत, सकाळच्या नागड्याची काही वळी वाचत नसतो. तिथं ती बिल्डिंग उंच होती. वर जाण्याला खाली आल्याला लिफ्टची व्यवस्था होती. सकाळ 6 वाजता ज्या महिला, म्हाताऱ्या महिला मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या, तेव्हा आल्या 8 वाजताच आपल्याजवळ आंघोळी पांघोळी देऊन तुझ्या महिलावर चालल्या. 8 वाजता काही तरुण मुली, काही नोकरीला, शिक्षणासाठी, जॉबसाठी त्या लिफ्टने खाली जायच्या, म्हाताऱ्यावर जायच्या. ते म्हातारं ते लिफ्टकडे पाहायचं. आता ते फिरायला गेलेल्या म्हाताऱ्या लिफ्टीवर जायचं, तरुण मुली खाली यायचं. त्या म्हाताऱ्याचा काही समज असाच आला. मुंबईला मिशन म्हातारी आग लागायची. काय प्रगतशील महाराष्ट्र आपला, काय मुंबई पुढे गेली, मराठी पाऊल पडते पुढे. आपलं झालं काय? कर्जा महाराष्ट्रामध्ये
मिशन बघा काय झालं म्हाताऱ्या काळाची तरीच आहे आता ते पुढे मॉर्निंग वॉकला गेले होते ते आले ते आराम केले ते विचार केले असतील पण तो मुली कुठेतरी नोकरीला बाहेर पडल्या पाहिजे का म्हाताऱ्या गेले तरुण होऊन राहणार तू मला काय म्हणायचं तुम्ही या मिशनीची पूर्वकल्पना मला द्यायला पाहिजे आपण आपली म्हातारी उभारलो असतो तरुण तर म्हातारी आणतो तर मी म्हटली धर्मीत म्हातारी आणली जोडी बालपणाची जोडी तरुणपणाची जोडी म्हातारपणाची जोडी प्रत्येक जोडी मिळकत मिळवण्याच्या पाठीमागे आजच्या चिंतेवर आपल्याला ती घरची मिळकत पाहिजे जीवाची मिळकत देवाची मिळकत साधूची मिळकत त्याला आजच्या वर्गात कसं जीवाची जोडी देवाची जोडी संतांची जोडी जीवाची जोडी काय जोडी समाजामध्ये दुसऱ्या मंडळाचा माणूस दिसला शुद्ध प्रतिमा मनुष्य असलेला दिसला त्याच्या अंगावर चिखल भेट करणं ही काही ब्रह्मदेवाच्या गैरहस्ती जन्माला आलेले जे महाभाग आहेत इत्यांची जोडी दुर्जनाची जोडी काय करावं त्याच भागात त्याच गावात त्याच तालुक्यात त्याच जिल्ह्यात त्याच राज्यात त्याच देशात अशी काही जन्माला आली की त्या चांगल्या माणसाच्या तोंडावर खेटून भेटून आणलं हा काही लोकांना पुरुषार्थ ही दुर्जनाची जोडी दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर कोंडी चांगल्या माणसाचं तोंडावर खेटर भेटून मारलं काही लोकांना चांगल्या माणसाला नाव ठेवण्यात पुरुषार्थ जातं पण ऐकणाऱ्याच्या लक्षात येतं हे ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्मणार म्हणून कोणाला नाव ठेवू नका मला पण जीवाची जोडी वर्ग क्रमांक 2 देवाची जोडी अंतरीची मानजोडीची
विश्वजनिता हे मानाचं करत त्याच्याकडे मग देव तुमची धनजोडी पाहत नाही, मान जोडी पाहत नाही, भाव जोडी पाहत. अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची. शबरीकडे धन होतं का मान होता? धनही नव्हतं, मानही नव्हतं. पण शबरी प्रभुरामाकडे एका प्रभुराम शबरीकडे आले. रामायणाचार्य तुम्हाला काय सांगितलं? म्हणजे 4 लाख का घेणे काय सांगितलं? रामायणाचार्य हे सांगितलं की ऐका महिमा आवडीची गोरे खाय भेंडीची. पांडवांकडे काय होतं? पहाते पांडव अखंड वनवास. पण द्वारकेचा राणा काय पाहणारे? काही पाहिलं नाही भाव पाहिला. धनारी माणसं मिळतील, मानारी माणसं मिळतील, पण देव मिळवण्यासाठी भाव मिळवा. शिवाची जोडी पाहिली, देवाची जोडी. आता क्रमांक 3 साधूची जोडी. साधूची काय जोडी? चिंतन करणं ही साधूची जोडी. सत्समागम करणं ही साधूची जोडी. आणि वारी करणं ही साधूची जोडी. शिक्षण संस्थेमध्ये विठ्ठल महाराज भोले नावाचे साधू होऊन गेले. सगळं त्यांना लोकांनी फक्त एक पाठ सांगताना पाहिलं, नाहीतर ज्ञानेश्वरी वाचताना पाहिलं, नाहीतर जप करताना पाहिलं. मी कोणत्या सेवेला संध्याकाळी विठ्ठल महाराज तिथे झोपले तरी त्यांचे कोणते काशी चढायचे. झोपीत चिंतन, चिंतनाची जोडी आजची नाम घडोघडी. आपले झोपीत आशे नाही काशी सुद्धा वा धन्य मागता चिंतन करणं. पंढरपूरच्या वारीला बरोबर कोणाची गेली. एक म्हातारी एका मुलाला घेऊन बाबा वारीला वा 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 बाबा तो तुला चांगलं एकटी नाही आले, मग मुलाला घेऊन आले. वा 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 चांगलं. बाबा कुशाकडे देत पाहिजे. बाबा मुलाला आणायचं कारण कोणाचं बाबा आणणार का? वा 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 चांगलं. आपण म्हणजे बाबा हा चांगलं. लोकांशी बोलायला गेली तुरवर हा चिंतन वा चिंतनाची जोडी आजची नाम घडोघडी. दुसरी संतांच्या सहवासात राहणे ही एक जोडी. बहुबली ऐशी भाविकाची जोडी.
भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया. त्या शिरोड लोकसभा मतदारसंघाचं ज्यांनी दोनदा प्रतिनिधित्व केलं, तीनदा प्रतिनिधित्व केलं असे आदरणीय शिवाजी दादा आढळराव आणि या राज्याचे गृहमंत्री राहिले. अनेक मंत्रिपद त्यांनी घोषवली आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. असे नामदार आदरणीय वळसे पाटील आदरणीय ब्रह्मनाथ शेठ बेहुके हे प्रत्येकाशी नाळ जोडलेले. त्यामुळे सगळी मंडळी या तालुक्यात पंचायत समितीचे सदस्य, झेडपीचे सदस्य, जिल्ह्याचे सगळे लोकप्रतिनिधी आज इथं आगत्याने उपस्थित आहेत. साधूची जोडी सत्समागमात आता ही साधूची जोड कितीही दोनकड पातळी जिलेबी असत, जर पाकात भिजवली नाही तर ती जिलेबी कोणी खाऊ शकत नाही. तसं आपला संसार किती चालला असत, पण आपल्या जीवनामध्ये जर ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांचे विचार आले नाही, आपल्या जीवनाला जेव किंमत नाही. म्हणून सत्समागम ही जोडी मिळत आहे. दुसरी जोडी आणि तिसरी जोडी वारी करणं ही एक जोडी आहे. पंढरीचा वारकरी होणं ही एक जोडी. खरं तर वारी आल्यावर सगळी कामं मागे साधन वारीला विषय गुंडोनी पसारा तो करेल काय की वारीची मिळकत मिळत नाही. त्यामुळे जोडण्या जोडी जे हुंडारी दुरी ढेकेची आवडी कयानावडे पंढरी करंटे कपाळ त्याचे नाम नेवाचे सदैव सौभाग्य तोची हरिरंगिनाची. आणि म्हणून पंढरीचा वारकरी होणं ही एक मोठी मिळकत आहे. आणि ही मिळकत मिळवण्यासाठी मी स्वतःने जन्म घेईल. अभंगाच्या पहिल्या जन्म सुखे घेऊन जन्मांतरी एक बरे इहलोकामध्ये एकच बरी गोष्ट आहे. या बऱ्या गोष्टीसाठी मी सुखाने जन्म घेईन. नुसता जन्म गेलाय, जन्मांतर घे. वेश बदलला तर त्याला वेशांतर म्हणतात, मार्ग बदलला तर त्याला मार्गांतर म्हणतात, धर्म बदलला तर त्याला धर्मांतर म्हणतात. तसा मनुष्य देह सोडून दुसरा जन्म भेटला तर त्याला जन्मांतर म्हणतात. त्याला कोणताही जन्म दे,
फक्त वारी करण्यासाठी दे. वा आज फक्त माऊलीच्या सोहळ्यात ज्ञानोबाच्या तर पाय पडतो, पण पालखीच्या पायीला तरी पाय पडतो. ज्ञानोबाचा घोडा रिंगण करतो, घोड्याचं दर्शन घेतो तर घोडा रिंगण करून गेला तर घोड्याच्या पायाची माती कपाळाला लावतात, कारण हा एक वारकरीच आहे. वा सुखे घेऊ जन्माला करे एक बरे इहलोकी. मृत्यूलोकातली बरी गोष्ट एकच आहे, कोणती? नंदीवर बसले, पार्वती माईला घेतलं, गणपती बाप्पाला घेतलं, निघाले आले पंढरपुरात. दोन्हीच हात भरले, घनदाट अपार मिळाले वारकरी. एवढी गर्दी पाहिलं पार्वती म्हटली मला येणं होणार नाही, मी इथंच राहा. आणि मग पार्वती माता राहिली पद्मतळ्यावर. पंढरपुरात आता सगळी रेल्वे स्टेशनच्या जवळ पद्मतळ आहे. पद्मतळ्यावर एकटीच पार्वती थांबले. भगवान शंकराला प्रश्न पडला, बायको कशी थांबावं? वारी सुटती. वारीला गेलो तर बायको सुटती. काय सोडावं? तुम्ही काय सोडता असतं प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला हवे द्यायची शब्द ते प्रामाणिकपणे सांगा. आपण वारी सोडली असं. भगवान शंकर म्हणजे बायको ही मिळकत नाही, वारी ही मिळकत आहे. पंढरीची वारकरी होता थोडी जोडी. थोडी म्हणजे मोठी, जोडी म्हणजे मिळकत, मोठी मिळकत. त्याने पार्वतीला सांगितलं तू इथंच था, मी चालू आहे. गणपती बाप्पाला घेतलं, पुढे निघाले. चंद्रभागेत स्नान केलं, घाटातून वर निघाले. भरतीच गर्दी, लोक म्हणजे अरे माणसाला चालायला जागा. आणि तो बैल घेऊन आला, तिला कोपऱ्यात पुढे निघली. आता पहिलं बांधून म्हटलं भगवान शंकराला प्रश्न पडला, पेरणीचे दिवस, पेरणीच्या काळात बैल नेऊ नये. दुसरं काही दिलं तरी चालत, पण बैल नेऊ नये अशी जुळणी मध्ये कीर्तन झाल्यावर सगळं सांगत बैल नेऊ नये. कुठं ठेवा? पार्वती पुढं बैल, नंदी बैल बांधला. आजही तुम्ही पुंडलिकापासून घाटातून वर निघाले दर्शनाला, नामदेव पायरीला जात असताना मारुती पुढं नंदी, मारुती पुढं नंदी सासरा पंढरपुरात आहे. मग गणपतीला खाद्य घेतलं निघाले. आता गणरायाची सोडलं, ते सोडलं काय लोक बसत नाही. त्याने तुळशीवरची तुळस ढकलून द्यायची, हांड्यामध्ये हांडा टाकवायचा, कोणाचा फेटा टाकवायचा, शेंडी वाढायची. लोक म्हणाले काय घेऊन हा बाबा, शरीर माणसाचं तोंड हातीचं ठेव तिथं तेवढी. मग गणपती बाप्पा तेवढी ठेवली. कुठं आपण नामदेव बाई सुरुवात करतो, खटावे आपल्याला तेवढीच गणपती, तेच गणपती. मग पुढे भगवान पांडुरंग म्हटले याने माझ्यासाठी बायको सोडली, नंदी सोडला, मुलगा सोडला. माझ्यासाठी आले, स्वतः देव खाली आले. खाली आल्यावर स्वतः महादेवाला उचलणारे डोकं घेतलं. म्हणून पांडुरंगाची मूर्ती इथून खाली विष्णू अवतार आहे आणि इथून वर शिव अवतार. कोणत्याही पांडुरंगाच्या मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे, त्याचं कारण आहे. म्हणून आपल्या एकादशी
आणि सोमवारही राहतो बघा, त्याचं हेच कारण त्याला म्हणायचं वारी करून ही थोर मिळतं. म्हणून भगवान महादेवाने वारीची पंढरीची वाट करी होता थोरी जोडी हे हेतवाने अनुभवा. हा माझा अनुभव आहे, पहावे शिवामरणी. प्रत्येक जण अनुभव घ्या मग बोला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक जपानची माऊली 25 वर्षापूर्वी माऊलीच्या सोहळ्यात आली. ती माऊलीचीच झाली. ती माऊली परत जपानला गेली नाही, आळंदीत राहते. आळंदीत तिने जागा घेतली, तिथं राहते आणि वारीत चालते. ब्रह्मचारी माऊली, सगळे कीर्तनकार त्या माऊलीला मानतात. आळंदीत एक माऊली होती, जपानची माऊली, आणि ती वारीत चालते, हरिपाठ म्हणते. आणि त्यांनी थांबली तर आपल्या बाया बसते, बायांना म्हणजे हरिपाठ हा म्हणा. आपल्या बाया नंतर सुद्धा जबरच चालते, अनुभव घेतल्याशिवाय वारीची मजा. हेतवाने अनुभवा पहावे शिवावरून. आणि तुका मध्ये केला त्याग सर्व संग म्हणून. वारी करायसाठी आम्ही कशालाही लाट म्हणून वारीच करू. तुकामध्ये केला त्याग सर्व संग म्हणवली. पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी विठोबा. सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी. पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. स्वर्गीय या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय वल्लभशेठ बेनके, आदरणीय बेनके साहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवी जयंती निमित्ताने हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव, साधू संतांचं पूजन, वस्त्रदान, अन्नदान या सगळ्या सेवेच्या दृष्टीला डोळ्यामध्ये ठेवून आदरणीय या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय अतुलशेठ बेनके यांनी या पवित्र कार्यक्रमाचं नियोजन केलं. माझी नजर पुरत नाही तिथपर्यंत वारकरीच बसलेले. बाहेर वारकरी गाड्यांवर काही गाड्यांवर बसले. मला
इकडे बसले आणि सगळ्यांच्या डोक्यात टोपी मार. एवढा वारकरी समुदाय याचे पहिल्यांदाच एकत्र आलेला आहे. म्हणून आपलं बेनके साहेबांवर प्रेम, अतुल शेठ यांच्यावर प्रेम, आणि माझा जुन्नर तालुक्यात गावोगाव वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं या रूपाने मला पूजन घडावं, सेवा घडावी, याच उदात्त हेतूने त्यांनी आपल्यावरच आयोजन केलेलं आहे. सर्वांना एक सूचना आहे, सेवा संपली आहे, एक आमंत्रण आहे. जगद्गुरु तुकोबारायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. मग जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तालुक्यात जिल्ह्यात साजरा व्हावा. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान देहू यांनी आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचं गुरु घराणं ओतूर आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेले पूर्ण मालिकेची बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण. आणि म्हणून आपल्याला बाबाजी चैतन्य महाराजांच्या दरबारात एक तुकोबारायांचा महामहोत्सव व्हावा. जर मुलगा चांगला निघाला तर बापाला आनंद होतो, शिष्य चांगला निघाला तर गुरुला आनंद होतो. तुकोबाराय शिष्य नसते, शिष्याला एक जगद्गुरु झाले आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांना त्यांनी मार्गदर्शन केलं. रामकृष्ण हरीसाचा महामंत्र दिला. ते आपले कोतूर गावी, आणि या कोतूर गावामध्ये तुकोबारायांचा 375वा सदैव वैकुंठ गमन सोहळा साजरा व्हावा. आणि म्हणून आपल्याला देहू संस्थान नारळ दिले. आणि आपल्याला 18 मे ते 25 मे येणाऱ्या उन्हाळ्यात जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक, एका अभंगाला एक वाचक, असं 5000 वाचकांचं काम इथं आपल्याला उन्हाळ्यात करायचं ठरलेलं आहे. आयोजक समस्त जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, खेड तालुका, शिरूर, पारनेर, अकोला, संगमनेर, पुणेकर, मुंबई अशी सगळी मंडळी एकत्र येऊन हा आपल्याला उत्सव करायचा आहे. या उत्सवामध्ये 5000 वाचक, रोज कीर्तनाला 500 टाळकरी, रोज कीर्तनाला 25 पाठवा, आणि संध्याकाळी पहिल्या दिवसापासून 25,000 श्रोते, शेवटपर्यंत 1 लाख लोकांचं नियोजन इथं करायचं ठरले. या उत्सवासाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका भंडारा डोंगरावरून हेलिकॉप्टरने निघणार. या तिन्ही तालुक्याला प्रदक्षिणा करून हे हेलिकॉप्टर 18 तारखेला आता उत्सव सुरू होतोय 18 मेला, तर 17 मेला सकाळी 8 वाजता हेलिकॉप्टरने तुकोबारायांचं आगमन या कोतूर गावात आपल्या जुन्नर तालुक्यात. त्यांना विमान पाठवलं, आपण हेलिकॉप्टर देऊ शकत नाही. आम्ही हेलिकॉप्टर देतो, त्याचे यजमानही भेटले. आणि मग तुकोबारा 17 तारखेला तुकोबाराच्या पादुका भंडारा डोंगरावर इथे येतील. आणि मग 18 तारखेपासून 5000 वाचक, 500 तालकरी, संध्याकाळी 25,000 लोकांचं नियोजन. या उत्सवासाठी आपल्याला रोज 2 संत संस्थान भेट द्यायला. एक दिवस निवृत्तीनाथ महाराज संस्थान, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, सोपानदेव संस्थान, शांतीरोमन एकनाथ महाराज यांचे वंशज येणार, सावता महाराज संस्थान, विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर संस्थान, मुक्ताबाई संस्थान, सगळ्या संतांचे वंशज. कारण हे तुकोबारायचं गुरु घराणं. रोज तुम्हाला एका संतांच्या वंशजाचं दर्शन. तुम्ही कधी आदर भेटीला गेले नाही, पण सावता महाराजांचं दर्शन देणार. आणि ते येत असताना त्यांच्या पादुका घेऊन येणार, की जेणेकरून आपल्याला त्यांचं दर्शन घडत. हा महत्वाचा उत्सव हा होत आहे. आपण या उत्सवाला सर्वांनी हजर राहायचं. या विशेष म्हणजे आपल्या भारतामध्ये 4 जगद्गुरु आहेत, तर त्यातले एक जगद्गुरु आपल्याला दर्शन देण्यासाठी ज्यांना केंद्र शासनाचं संरक्षण करतात, हे स्वतः येणार आहे. त्यांनी सुद्धा येण्याचं कबूल केलेलं आहे. महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार, सगळे प्रवचनकार, सगळी मंडळी येऊन राहणार. पण याचं यजमान पद आपल्याकडे जुन्नर तालुक्यात. आपल्याला या उत्सवामध्ये
रोज आमटी भाकरीचा नैवेद्य संध्याकाळी. सकाळून 30 गावाला भाकरी पाठवायची, एका गावाला 2000. सकाळून 60,000 भाकरी आली पाहिजे, संध्याकाळी 60,000 भाकरी. रोज संध्याकाळी वेगळी आमटी. एक दिवस खाण्याची आमटी, एक दिवस मासवडी मसाला वडी, एक दिवस शिमोरी आमटी नगरची, एक दिवस शिपी आमटी राशींची, एक दिवस बाजार आमटी पंढरपूरची. वा. एक दिवस महिपती महाराजांची आमटी. फार सुंदर बनवतात ते. अशा वेगळ्या आपल्या आमटीच्या वासाने लोक आले पाहिजे. ओतूरला वारकरी संप्रदायाचा कुंभमेळा झाला पाहिजे मला पुढच्या महिन्यात. या उत्सवाला आपण बसायचे. एका वाचकाला एक अभंग दिला झाला आणि आपल्याला त्या वाचकांनी शेवटच्या दिवशी 1 मिनिटात गाथा पारायण करून याची नोंद जागतिक लोकात करायची. 1 मिनिटात एक अभंग वाचायचं. 5,000 वाचकांनी 5,000 वाचकांनी 1 मिनिटात गाथा पारायण केली. आतापर्यंत असं घडलेलं नाही, पण असं नियोजन आपल्याला हे आखायचं आहे. आता हा उत्सव येतोय उन्हाळ्यात, उन्हाळ्यात जातोय ऊन. आता एवढी सावली पडली कारण आपल्याला जवळजवळ 1/2 किलोमीटरचं मंडप लागलं. असं 1/2 किलोमीटर लांबी आणि रुंदीला भरपूर लांबलं. याची सावली पडली तर जसं या कार्यक्रमाचं नियोजन चाललंय तसं आदरणीय या तालुक्याचे लाडके आमदार अतुल शेठ यांनी सांगितलं की माझा वारकरी जोडणार या 5 तालुक्यातून येणार. सगळ्या संतांची वंश येणारे हेलिकॉप्टरने प्रथमच येऊ लागले. तर या सगळ्या वारकऱ्याला मंडपाची सावली अतुल शेठ यांनी बरंच काही सांगून जाते. टाळ्यांनी आदरणीय अतुल शेठच्या या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. अतुल शेठ यांनी जर आपल्याला मंडपाची जबाबदारी घेतली तर मग गावगावच्या लोकांनी आता आपापल्या भागात काही मुंबईकडे काही पुणेकडे काही गावातही बसत नाही तर सगळ्यात मोठं सहकार्य करायचे. शेवटी 1 लाख लोकांना पुरणपोळीचं नैवेद्य करायचं. 1 लाख लोकांना पूर्णाच्या पुण्या बसायचा. काळ्याची पंगत पूर्णाच्याच पोळीची ठेवायची. गावरण तुपा फार सावळ्या बनवली, गावरण तुपा पोळ्या असं नियोजन राहील. आता इथं आदरणीय वळसे पाटील आहेत आणि दादाही आहे. तर माझी विनंती आपली जी सप्ताह समिती यांनी सगळ्यांकडे जायचं, सगळ्यांकडे जायचं. शास्त्री महाराज मुंबईची जबाबदारी तुमच्याकडे आहे. तुम्ही नुसते जॅकेट घालून गेले तरी फोटो पाकिटच घेऊन येणार. आणि अतुल शेठ बेनके यांनी सांगितलं की मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींना पत्र आणण्याचा प्रयत्न करणार. त्यांना या तरी जरा कांद्याला भाव घेऊया, दुधाला भाव घेऊया, आमच्या शेतमालाला टोमॅटोला याला भाव घेऊया. तर तेही नियोजन ते करतील. आता इथं आदरणीय वळसे पाटील आहेत, ते राज्य हलवणारी माणसे. तुम्ही 2-3 माणसं जर चांगली दिलागली ना तर अख्ख्या भारतात असा सत्ता होणार नाही. असा सत्ता आपल्या जुनी लोकांना. या उत्सवासाठी 8 दिवस येणार. सगळ्यांनी वेळ काढायचा पारायला, संगीत गाथा पारायला. हे वाघ काय म्हणतं बघा ना वाघ. तुम्ही काहीच ऐकलं नाही, हे खाड मुखेळ आहे. तुम्हाला अशा चाली ऐकायला भेटणार. आणि 24 तास तुकाराम भजन ठेवायचं. बाजूला आल्या का 10 गावांनी 2 तास भजन करायचं तुकाराम. आज झालेली 10 गावं पडत नाही कारण आपल्याला जवळ 1000 गाव जवळ येणार नाही. 6-7 तालुके येत ना आपल्याला. 10 गावांनी 2 तास भजन करायचं तुकाराम. ही 10 गावापेक्षा दुसरी जागा उभीच उभ्याने तुकाराम भजन 24 तास. म्हणून या उत्सवाला आपण सगळ्यांनी हजेरी लावायची. आणि पुढतील बेनके परिवाराचं आणि आपलं प्रेम आपल्या लोकांबद्दल असाच अतूट राहो की तुकोबरायांच्या चरणी बाबाजी चैतन्य महाराजांच्या चरणी प्रार्थना. शेवटला पूर्ण विराम.
सर्व वारकऱ्यांना विनंती की आदरणीय आदर्श शेळके आपलं पूजन करणार. फक्त अर्धा तास मध्ये जागा सोडायची नाही. आपलं पूजन होईल आणि मग आपण प्रसाद घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ व्हायचे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.